काही नाही, चुकून हात कापला. देवयानीने खोटं सांगितलं. चुकून कापला की तू स्वतःच कापून घेतलास. तुम्ही दोघं कितीही लपवा, पण मला वाटलं तुमच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे. बरोबर ना देवयानी? हे बघ, काही असेल तर मला सांग. शेवटी तू माझ्या बहिणीला मदत केली आहेस, म्हणून आता मी सुद्धा तुला नक्की मदत करेन. मिसेस पाटील खोट्या काळजीने म्हणाल्या. नाही, त्याची काही गरज नाही. मी आलेच आजोबांना भेटून. देवयानी विषय बदलत म्हणाले. एक मिनिट देवयानी, ते सायली दिदीचा नंबर देशील का? थोडं बोलायचं होतं. मिसेस पाटील यांनी निरागस भाव चेहऱ्यावर आणत विचारलं. हो देते ना, घ्या. देवयानी म्हणाल्याने तिने नंबर सांगितला. ओके, बरं मी जाते. देवयानीने किरणकडे बघून एक स्मित केला आणि निघून गेली. ते जाताच मिसेस पाटील यांनी लगेच तो नंबर डायल केला, पण तो नंबर लागतच नव्हता. त्यांनी 2-3दा नंबर डायल केला, पण काहीच फायदा झाला नाही. त्यांनी वैतागून फोन सोप्यावर आपटला. काकू काय झालं? किरणने समजून विचारलं. काय नाही, तुझं इथलं झालं असेल तर आता घरी जायचं बघ. मिसेस पाटील वैतागून म्हणाल्या. हो, मी जाणारच आहे. पुढच्या आठवड्यापासून मी दुसऱ्या ब्रांचला जॉईन होत आहे, त्यामुळे उद्याच निघेन मी. पण किरण बोलता बोलता मध्येच थांबली. पण काय? मिसेस पाटील यांनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. काकू, तुम्ही सायली काकूंवर खरंच अजूनही प्रेम करता का? म्हणजे आता त्या ठीक झाल्या आहेत आणि ही देवयानी ती आता कार्तिक पाटील यांची बायको आहे, त्यामुळे कदाचित सायली काकूंसाठी ती कार्तिक पाटील यांना समजावेल. कदाचित त्यांना इथे घेऊनही येईल आणि तुम्ही सुद्धा मायेपोटी त्यांना इथे ठेवून घ्याल. पण पुढे काय? म्हणजे तुमचं काय होईल? किरणने विचारलं आणि मिसेस पाटील यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यांच्या चेहऱ्यावर एकदम काळोख दाटून आल्यासारखं झालं. सॉरी काकू, पण मला जे वाटलं तेच विचारलं. किरण मिसेस पाटील यांचा गडद झालेला चेहरा पाहून दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. ठीक आहे, तू जा. मिसेस पाटील कशाबशा म्हणाल्या. किरण मग तेथून निघून गेली. पण मिसेस पाटील मात्र आता गूढ विचारात हरवून गेल्या. आणि त्याच वेळी इकडे देवेने आजोबांच्या रूममध्ये आले. तिने रूममध्ये पाहिलं तर आजोबा नव्हते. मग तिचं लक्ष बाल्कनीकडे गेले. आजोबा तिथे बसून संध्याकाळी किलबिल करणारे पक्षी आणि आकाशात पसरलेला हलका लालसर रंग पाहण्यात गुंग झाले होते. आजोबा, तिने हलकेच हाक मारली. तसं आजोबांनी दरवाजाच्या दिशेने पाहिलं. देवेनी दरवाजात हसत उभी होती. आत येऊ का? तिने विचारलं. ए बाळा, परवानगी कसली मागतेस? ये, आजोबा हसत म्हणाले. देवेनी जाऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली. मग काय काय झालं? डोक्याला आणि हाताला लागलेलं दिसतंय. आजोबा तिच्या हाताकडे पाहत म्हणाले. हो, थोडंसं लागलं. देवेनी म्हणाले. सगळं ठीक आहे ना? आजोबांनी काळजीने विचारलं. हो, आता सगळं ठीक आहे. देवेनी हसत उत्तर दिलं. मग आता सांग, काय काय झालं ते? कारण कालपासून नको नको तेच ऐकायला मिळत आहे. आजोबांनी आता गंभीर होत विचारलं. देवयानीने दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. रात्रीची वेळ झालेली. देवयानी गॅलरीमध्ये दोन्ही हात छातीशी पकडून बाहेर बघत होते. थंडगार वारा आणि सोबतीला आकाशातले चंद्रतारे. नकळत तिला कार्तिक पाटील आणि तिची टेकडीवरची ती रात्र आठवली. त्या रात्री पहिल्यांदा तिला कार्तिक पाटील यांचं प्रेम जाणवलं होतं. त्याने खाली झुकून तिच्या पायात घातलेलं ते पैंजण अजूनही तिने जपून ठेवलं होतं, कारण त्यांनी ते परत तिलाच दिलं होतं. ते गालात हसत आणि वर बसरलेल्या चांदण्याकडे पाहत भूतकाळात हरवली होती. तेवढ्या तिला तिच्या पोटाभोवती उबदार मिठी जाणवले. तशी ती दचकून भानावर आली. अगं शांत हो, मी आलो आहे. त्यांचा हळुवार आवाज तिच्या कानावर पडला आणि तिच्या थोड्याशा गोंधळलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने अंग चोरत त्यांच्या हातावर हात ठेवले. तू ठीक आहेस ना? त्यांनी तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेत विचारलं. तुम्ही कधी आलात? तिने डोळे मिटून त्यांची उबदार मिठी आणि गरम श्वास अनुभवत विचारलं. आता चल, आता आत जाऊया. हा थंड वारा तुझ्या जखमेला त्रास देईल. कार्तिक तिचा हात पकडून तिला आत नेत म्हणाले. तेही शांतपणे त्यांच्यासोबत आत आली. मी आंघोळ करून येतो, ते म्हणाले आणि वॉशरूममध्ये निघून गेले. ते जाताच देवेनीचं लक्ष समोर पडलेल्या टॉवेलकडे गेलं. अरे देवा, आतले दोन्ही टॉवेल तर मी इथेच घेऊन आले. आता कार्तिक काय वापरणार? देवेनीने डोक्याला हात लावला. ती उठली, टॉवेल हातात घेतला आणि वॉशरूमजवळ जाऊन उभी राहिली. तेवढ्यात इश्य, आता टॉवेल घ्यायला आले तर मला आतमध्ये ओढून तर घेणार नाहीत ना? टीव्हीमध्ये दाखवतात तसं. या विचारानेच ती लाजून चूर झाली. छे देवयानी, कसले कसले विचार करतेस? टीव्ही मालिका थोडी सुरू आहे. तिने लगेच तो विचार झटकला आणि स्वतःला सावरलं. ती कार्तिक यांना हाक मारणार, तोच तिला त्यांची थोडी गंमत करावी असं वाटलं. पण ते रागवतील तर ही भीतीही मनात होती. तरीही थोडीशी मस्करी करावी म्हणून तिने हलकेच हाक मारली. कार्तिक, पण आतून काहीच आवाज आला नाही. कदाचित शॉवरमुळे ऐकू गेलं नसावं, म्हणून तिने थोड्या मोठ्या आवाजात हाक मारली. कार्तिक. आता मात्र शॉवर बंद झाला. हो जान, त्यांचा आवाज आला आणि तिच्या पोटात एकदम गुदगुल्या झाल्या. बाहेर या ना जरा, थोडं लवकर. ते गालात हसत म्हणे. का? त्याने विचारलं. या ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ते पुन्हा हसू आवरत म्हणाले. अच्छा, खरंच? थांब, ते म्हणाले आणि आता ती हसू आवरत त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागली.
देव, मला टावेल देशील का? त्यांचा आवाज आला आणि तिला अजूनच हसू आलं. कार्तिक, टावेल बाहेर नाही, सगळे धुण्यासाठी गेले, माफ करा, देवेने हसू दाबत म्हणाले. आणि आता ते पुढे काय बोलतात याची वाट पाहू लागली. ठीक आहे, थांब, मी येतो. त्यांचा आवाज आला आणि पाठोपाठ आश्रमचा दरवाजा उघडल्याचा. देवेने जी हसत होती तिने दचकून आवाजात दिशेने पाहिलं. त्यांच्या उघड्या छातीवर तिची नजर पडताच तिने पटकन डोळे बंद केले. कार्तिक, कार्तिक, आतमध्ये जा ना. असे कसे बाहेर आला? देवेने एकदम गडबडून म्हणाले. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि उगीच जागेवर इकडे तिकडे हलत होते, कारण आतमध्ये ना त्यांचे कपडे होते ना टॉवेल, त्यामुळे ते तसेच बाहेर आले असतील असं तिला वाटत होतं. पण तिची ती धांदल पाहून ते मात्र थोडे गोंधळले. तिच्या हातात टॉवेल पाहताच त्यांच्या गालावर गोड हसू उमटलं. ते लगेच पुढे आले आणि त्यांनी तिचे दोन्ही खांदे धरले. ती पूर्णपणे स्तब्ध झाली. कार्तिक, तिच्या तोंडून पुढचं काहीच निघालं नाही, कारण खांद्यावरच्या त्यांच्या ओल्या स्पर्शाने तिचं शरीर आपोआप शहारून गेलं होतं. आता सांग, काय सांगायचं होतं? त्यांनी तिच्या मिटलेल्या डोळ्यावर अलगद फुंकर मारत विचारलं. तशी तिनं कशिकांत शहारली. काही नाही, टावेल हा आहे, बाहेर होता, तुम्ही आतमध्ये जा. ती कशी अडखळत म्हणाली. नाही, हे सांगायचं नव्हतं, काहीतरी वेगळंच होतं, सांग लवकर. ते गालात हसत तिच्या गालावर हलकंसं ओठ टेकवत म्हणाले. तिने हातातला टावेल घट्ट पकडला, पण डोळे मात्र उघडले नाहीत. सनकी सायको, मला चिडवायची एकही संधी कार्तिक सोडत नाहीत. देवेने मनातच लटक्या रागाने म्हणाली. हेच होतं, प्लीज आतमध्ये जा ना. असे बाहेर कसे आला? तिच्या चेहऱ्यावर थोडे वैतागलेले भाव उमटले. देव, खोटं बोलू नकोस, दुसरं काहीतरी होतं, सांग ना. ते तिच्या गळ्यावर 2 बोटं हलकेच फिरत म्हणाले. तिने काउंठ गेला तसं तिचं कंठ म्हणे हलकंसं खाली सरकलं आणि ते पाहून नकळत त्यांचा हातही थोडा खाली आला. त्यांच्या स्पर्शाने तिच्या हातातून टावेल खाली पडला आणि तिने घाबरून डोळे उघडले. तसे ते घालत हसते. तिने पुन्हा वैतागून डोळे मिटले आणि तिथून जाऊ लागली. तेवढ्यात त्यांनी तिचा हात पकडून तिला हलके जवळ ओढलं. सावध नसल्यामुळे ती थेट त्याच्या छातीवर जाऊन आदळली. तिच्या हातांना त्याच्या ओल्या छातीचा स्पर्श होताच तिचे हात तिथेच भिजून गेले. कार्तिक, टावेल हातातून खाली पडला आहे, घ्या प्लीज, ती डोळे मिटून म्हणाली. डोळे उघड. ते तिच्या कमरेभोवती हलकेच हात ठेवत म्हणाली. ती पुन्हा नकारार्थी मान हलवू लागली. ठीक आहे, बघूया किती वेळ डोळे बंद ठेवतेस, ते हसत म्हणाले. मग ते तिच्या अगदी जवळ आले. त्यांच्या उबदार श्वासांची जाणीव तिला होत होते. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. ते अजूनच संकोचली. देऊ, डोळे उघड, शेवटचं सांगतोय. त्यांचा हळुवार आवाज तिच्या कानावर पडला. तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली. ठीक आहे, ते शांतपणे म्हणाले. क्षणभराने तिला पाठीवर त्यांच्या हाताचा स्पर्श जाणवला. ती गोंधळली. तेवढ्यात तिच्या ब्लाऊजचे मागचे हुक सुटल्याची जाणीव होताच ते एकदम घाबरल्याने तिने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं. कार्तिक, प्लीज, काय करत आहात? ती गोंधळून म्हणाले. ते मात्र मिस्किलपणे हसले. आता बघ, मी जाताना टॉवेल घेऊन गेलो होतो, तुझंच लक्ष नव्हतं. ते घाबरत खाली पाहू लागले. खरंच त्यांनी टॉवेल गुंडाळलेला होता. अरे देवा, म्हणजे इतका वेळ आपण उगाच डोळे बंद करून घाबरत होतो. देवेने लाजत त्यांच्याकडे पाहिलं. ते तिच्याकडेच गालातल्या गालात हसत होते. तिला अजूनही पाठीवर त्यांच्या हाताचा हलकासा स्पर्श जाणवत होता. त्यामुळे ती पुन्हा संकोचून गेली. हालचाल करण्याची तिची हिंमत होत नव्हती. देव, एवढी का घाबरलीस? त्यांनी शांतपणे विचारलं. मग त्यांनी अलगद तिच्या ब्लाऊजचे सुटलेला हुक पुन्हा लावायला सुरुवात केली. तिचा श्वास नकळत वेगाने चालू लागला. शेवटचा हुक लावल्यानंतर त्यांनी तिचा चेहरा अलगद उंजळीत घेतला. नाही, मी कुठे घाबरले? तिकडे तिकडे पाहत म्हणाली. खरं तर त्यांनी अचानक तसं केल्यावर भीतीची एक लहर तिच्या मनातून गेली होती. कदाचित त्यांनी असं पहिल्यांदाच केलं होतं म्हणून ते गोंधळले होते. तुला माझ्यासोबत सहज वाटत नाही का? त्यांनी शांत स्वरात विचारलं. असं काही नाही, अचानक सगळं झालं, मी गोंधळले म्हणून घाबरले. ते ओठांचा छोटासा बोबडा करून म्हणाले. ते हलकेच हसले आणि पुढे झुकून तिच्या कपडावर प्रेमाने ओठ टेकवले. झोप आता, शुभरात्री, कार्तिक म्हणाले. दोघे बेडवर झोपले. पण अजूनही आताच घडलेला प्रसंग आठवून देवेनेच्या अंगावर काटा येत होता. ते हळूच त्यांच्या कुशीत शिरले. त्यांच्या मिठीत जाताच तिला थोडं बरं वाटलं आणि आश्चर्यही वाटलं. ती त्यांना बिलगून तशी शांत झोपली. सकाळी तिला जाग आली तर कार्तिक तिच्याकडेच पाहत होते. त्यांना असं पाहताना पाहून नकळत तिचे गाल लाल झाले. शुभ प्रभात, तिने त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी म्हटलं. इतकं कोरडं? ते मिस्किलपणे म्हणाले. ते गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागले. ते थोडे पुढे आले आणि तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेत हसत म्हणाले. ही झाली गोड सकाळ. क्षणात तिच्या मनात आनंदाच्या लहरी उमटल्या. पण यावेळी तिनेही थोडा विचार केला आणि ती हलकेच त्यांच्याजवळ सरकली. कार्तिक यांनी भुवया उंचवल्या.
तिने अलगद त्यांच्या डोळ्यावर एक हात ठेवला आणि त्यांच्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं. ते मंद हसले. मग तिने त्यांच्या ओठावरही हलकासा स्पर्श केला आणि मागे होणार इतक्या त्यांनी प्रेमाने तिला दोन्ही हातांनी जवळ ओढलं. क्षणभर दोघे एकमेकांच्या सहवासात हरवून गेले. त्यांच्या त्या प्रेमळ क्षणात दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. देवयानीचा हातही त्यांच्या केसातून अलगद फिरत होता आणि तीही तितक्याच प्रेमाने त्यांना साथ देत होती. तेवढ्यात फोनची रिंग वाजली आणि देवयानी भानावर आली. तिने त्यांच्या छातीवर हलकेच हात ठेवून त्यांना थोडंसं बाजूला केलं. कार्तिक, तुमचा फोन, ती धाप लागल्यासारखी म्हणाली. तिच्या हृदयाची धडधड अजूनही वेगाने सुरू होते. लिव्हिट, तो म्हणाला आणि पुन्हा तिच्यात हरवला. पण पुन्हा दुसऱ्याच मिनिटाला त्याचा फोन वाजला. आता मात्र तिने थोडा जास्त जोर देऊन त्याला बाजूला केलं. इम्पॉर्टंट असेल प्लीज, ती म्हणाली. त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिच्या कपाळाला कपाळ घासलं. खूपच खराब वेळ आहे, पुढच्या वेळी आपण फोन बंद करू, तो म्हणाला. ती गालात हसली. तो पण हसत तिच्यावरून बाजूला झाला न कॉल अटेंड करायला निघून गेला. तो जाताच ती हसत उठली. तिने मस्त आळोखे पिळोखे दिले. त्याच्या शरीराचा पूर्ण गंध तिला तिच्या शरीरावर जाणवत होता. तिने दीर्घ श्वास घेऊन तो नाकात भरून घेतला आणि फ्रेश व्हायला निघून गेली. बाहेर आली तेव्हा तिचा फोन वाजत होता, पण हातात घेईपर्यंत तर कट झाला. तिने कॉल लिस्ट चेक केली तर स्वातीचे 2 मिस कॉल दिसत होते. शेट, ही हॉस्पिटलमध्ये गेली काय? देवीने विचार करतच फोन नंबर डायल करू लागले आणि त्याच वेळी किंबहुना त्याच्या थोड्या अगोदर स्वाती रवीच्या हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे बघत जात होते. तिने देवयानीला फोन लावला पण पलीकडून रिसिव्ह झाला नाही. ती मग रिसेप्शनमध्ये गेली. माफ करा, डॉक्टर रवी कुठे आहेत? तिने विचारलं. इथे डॉक्टर रवी नावाचे कोणी नाहीत, रिसेप्शनिस्ट कोरड्या आवाजात म्हणाली. स्वाती थोडी शॉक झाली. तिने पुन्हा देवयानीला फोन लावला पण यावेळी रिसिव्ह झाला नाही. आता दुसऱ्या कोणाला तरी विचारूया म्हणून ती पुढे जाऊन इकडे तिकडे बघू लागली पण फक्त पेशंट दिसत होते. म्हणून ती थोडी आतल्या बाजूला गेली तर एक माणूस केबिनच्या बाहेर थोडीशी धूळ साफ करत होता. नक्की सफाई कामगार असणार आणि अशा लोकांना जास्त माहिती असते असा विचार करून ती लगेच त्याच्याजवळ गेली. नमस्कार, जरा ऐका, तिने हाक मारली. तसे त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं. तुम्ही पेशंट आहात का? तिकडे जा, सध्या इथे कोणालाही परवानगी नाही, तो थोडा वैतागून बोलला. काय माणूस आहे, सफाई कामगार असून एवढी अकड? स्वातीला थोडा रागच आला. मी पेशंट नाही, मला डॉक्टर रवींना भेटायचं आहे, स्वाती म्हणाली. तसा तो थोडा चमकला. कशासाठी? त्याने हातातलं फडकं खाली टाकत विचारलं. शी बाबा, इथल्या कामगारांना थोडी जास्त चौकशी पडते पण कदाचित डॉक्टर रवी याला माहीत असावेत असा विचार करून स्वातीने त्याच्याकडे पाहून बत्तीशी दाखवली. थोडं काम होतं, ते कुठे भेटतील? तिने शांतपणे विचारलं. आधी काय काम आहे ते सांगा, तो उद्धटपणे बोलला आणि आता स्वातीला खूप राग आला. अहो, तुमच्या बोलण्याचा सूर जरा कमी करा. सफाईचं काम करता तेच करा, उगाच मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न करू नका, स्वाती थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली. आणि आता तो पुढे काय बोलणार तो स्वातीचा फोन वाजला. तिने लगेच रिसिव्ह केला. अगं देवेन, इथे डॉक्टर रवींना कोणीच ओळखत नाही, स्वाती वैतागून म्हणाली. समोरून काहीतरी बोलणं झालं. अच्छा, पोपटासारखं नाक आहे का आणि मलिंगासारखे कुरे केस? ठीक आहे, मी शोधते, स्वाती बोलल्याने फोन कट केला. समोरचा माणूस आता खाऊके गुळ्या नजरेने तिच्याकडे बघत होता. असं काय बघत आहात? मला कार्तिक पाटील यांनी डॉक्टर रवींना भेटायला पाठवलं आहे. ते कुरळे केस असलेले डॉक्टर कुठे आहेत? स्वातीने आवाजात थोडी जरब आणत विचारलं. पोपटासारखं नाक? समोरच्या व्यक्तीने डोळे बारीक करून विचारलं. हो तेच. ते कुठे आहेत सांगा पटकन. स्वाती आता थोडी वैतागली होती. काय हवंय? त्याने त्याचा राग गिळून विचारलं. ओ, बेअक्कल आहात का? ते डॉक्टर कुठे आहे ते सांगा, स्वाती रागात बडबडली. डॉक्टर बाहेर गेले, त्याने तिच्यावर नजर रोखून उत्तर दिलं. गिधडासारखे डोळे आहेत, बावळट कुठला, स्वाती मनातच बडबडली. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या नाकावर गेले. त्याचं नाक पण पोपटासारखं होतं. जसा मालक तसा नोकर. तिला थोडं हसू फुटलं पण तिने कंट्रोल केलं. कधी येतील? तिने नॉर्मल होत विचारलं. तुम्ही रिपोर्टसाठी आला आहात का? त्याने विचारलं. हो, ते ठेवून गेलेत का? हो, तुम्ही थांबा इथंच, मी घेऊन आलो, तो तुसटपणाने म्हणाला आणि आतमध्ये गेला. शेवटी याला अक्कल आली. पण कसला बावळ स्टाफ ठेवला आहे या डॉक्टरने. त्याच्या रिसेप्शनवालीला त्याचं नाव माहिती नाही आणि हा कचरेवाला स्वतःला मालक असल्याचा रुबाब दाखवतोय. मूर्ख कुठला. स्वाती तोंड वाकडं करून तिथं वाट बघत बसली. तो आतमध्ये आला आणि त्याने वैतागून डोक्याला बांधलेला रुमाल फेकून दिला. समोरच्या चेअरला अडकवलेला पांढरा ॲप्रन घेतला आणि तो अंगात घालला. तोच त्याला काहीतरी वाटलं. त्याने तो ॲप्रन तसंच खुर्चीवर ठेवला आणि टेबलवरची फाईल उचलली. फाईल हातात घेताच त्याचा चेहरा थोडा विचारी झाला. त्याने लगेच फोन काढून कार्तिकचा नंबर डायल केला. हॅलो कार्तिक, तो म्हणाला. कार्तिक वॉशरूममध्ये आहे, तिथे स्वाती आली आहे का? समोरून देवयानीचा आवाज आला.
अरे स्वाती, आली ती आली, पण तुला माझं नाक खरंच पोपटासारखं वाटतं का? रवीने डोळे बारीक करत विचारलं. तसे देव्याने ओशाळले. नाही असं कसं वाटेल, तुम्हाला कोणी सांगितलं? तिने कपाळावर हात मारत विचारलं. शांत हो, मी फक्त गंमत करत होतं. रवी हसत म्हणाला. कार्तिक कधी बाहेर येईल? ते आले की त्यांना फोन करायला सांगते. पण तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणी ओळखत नाही का? देवीने विचारलं. मला सगळेच डॉक्टर रणजित म्हणून ओळखतात. बाकी तुझी जखम कशी आहे? त्याने विचारलं. पण उत्तरादाखल देवेनेऐवजी कार्तिकचा आवाज आला. हॅलो, अरे कार्तिक, शावर कसा झाला? रवी हसत म्हणाला. येऊन स्वतःच बघ, कार्तिक म्हणाला आणि रवी हसायला लागला. नको रे बाबा, मला काही रस नाही. असो, देवेनीची मैत्रीण रिपोर्ट घ्यायला आली आहे. हो, मला माहिती आहे, दे तिला. कार्तिक टॉवेलने केस पुसत म्हणाला. देतो, पण हे रिपोर्ट्स, मला तुझ्याशी याबद्दल थोडं बोलायचं होतं. आपण भेटूया का? रवी रिपोर्टकडे पाहत म्हणाला. कार्तिकचा टॉवेलवरचा हात तसाच थांबला. रवी, ती ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम आहे का? त्याने काळजीने विचारलं. नाही, ती पूर्णपणे ठीक आहे, पण तिच्या रक्तात मला काही आयुर्वेदिक औषधाचे अंश आढळले आहेत. त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. रवी म्हणाला. आयुर्वेदिक? ते काही धोकादायक आहे का? कार्तिकने विचारलं. काळजी करू नकोस, ते धोकादायक नाही, पण तरीही मला तुझ्याशी बोलायचं आहे. रवी म्हणाला. ठीक आहे, उद्या तिचा वाढदिवस आहे, त्यामुळे परवा भेटू. कार्तिक आरशात पाहत मेकअप करणाऱ्या देवयानीकडे प्रेमाने बघत हळू आवाजात म्हणाला. तिला ऐकू जाऊ नये म्हणून. वाह, मग मला पार्टी हवी. रवी उत्साहाने म्हणाला. नाही, मी फक्त छोटीशी पूजा ठेवली आहे. कार्तिक हसत म्हणाला. काय पूजा? खरंच बोलतोस? रवीने हसत विचारलं. हो, अगदी खरं, तिची इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच, पण तिला अजून काहीच माहिती नाही. कार्तिक देवेनीकडे प्रेमाने पाहत म्हणाला. ठीक आहे, मग मी हे रिपोर्ट्स त्या म्हशीला देतो. रवी म्हणाला. म्हशीला? कार्तिकने भुवया उंचावत विचारलं. तुझ्या बायकोच्या मैत्रिणीला? रवी हसत म्हणाला. दोघांनी एकमेकांचा निरोप घेत फोन ठेवला. रवीने पुन्हा एकदा रिपोर्टकडे पाहिला आणि तो बाहेर आला. स्वाती थोडी वैतागलेलीच दिसत होती. त्याला पाहताच ती उठून त्याच्याजवळ आली. आणले का रिपोर्ट्स? खूपच उशीर करता हो तुम्ही, द्या आता ते. रवीने तिला वरपासून खालपर्यंत न्यायला आणि फाईल तिच्यासमोर धरली. तो तसं बघत असल्यास पाहून तिचा पारा चढला. तिने त्याच्या हातातून फाईल हिसकावून घेतली आणि त्याच्याकडे रागाने पाहिलं. बिनडोक, अक्कल शून्य माणूस. त्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात ती पुटपुटली आणि तेथून निघून गेले. रवी मात्र हसत तिच्या जाणाऱ्या दिशेकडे पाहत उभा राहिला. तेवढ्या शेजारून आवाज आला. साहेब, साफसफाई करू का? रवी भानावर आला. रोज त्याची केबिन साफ करणारी बाई हातात झाडू घेऊन उभी होती. आज तुमचा पगार मीच घेणार आहे, कारण आज केबिन मीच साफ केली. आता तुम्ही जा. रवी मुद्दाम चिडवत म्हणाला. अहो साहेब, असं आमच्या पोटावर पाय देऊ नका. तुमच्याकडे पेशंटचे कितीतरी पैसे येतात, पण मला तर फक्त तुमची केबिन साफ करूनच 2 पैसे मिळतात. तेही तुम्ही घेतलं तर आमच्यासारख्या गरिबाचं काय? ती बाई तोंड बारीक करत म्हणाली. अहो बाई, जा साफ करा. तुमचा पगार घेण्याची माझी अवकात नाही. रवीने हात जोडत म्हटलं. तसं ती बाई हसतच आतमध्ये साफसफाई करायला गेली. मलाही आज एकापेक्षा एक भन्नाट माणसं भेटली बघा. रवी स्वतःशीच हसत डोकं खाजत ऑपरेशन थिएटरकडे निघून गेला. चला तर मग पुढचा भाग थोडासा खास असणार आहे. का खास आहे हे तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच कळेल. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक कमेंट वाचायला खूप आवडतात. तुमच्या सुंदर कमेंटची आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद.